या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. निढोरे येथील ज्येष्ठ खेळाडू सागर बळवंत चितळे यांनी मास्टर्स गेम्स असोसिएशन तर्फे नाशिक येथे 28 ते 31 जानेवारी दरम्यान पार पडलेल्या पहिल्या खुल्या गटातील राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय मास्टर्स मैदानी स्पर्धेत सागर चितळे यांनी महाराष्ट्र राज्य संघाकडून 40 वर्षांवरील वयोगटात सहभाग नोंदवला. या स्पर्धेत त्यांनी 200 मीटर धावणे प्रकारात सुवर्ण पदक पटकावले, तसेच 400 मीटर अडथळा शर्यतीत रौप्य पदक, 100 मीटर धावणे प्रकारात कांस्य पदक आणि 400 मीटर रिले स्पर्धेत कांस्य पदक मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली. 2015 पासून आजतागायत सागर चितळे यांनी राष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठांच्या मैदानी स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवत 28 सुवर्ण, 17 रौप्य आणि 8 कांस्य अशी एकूण 53 पदके पटकावली आहेत. राष्ट्रीय स्पर्धांमधील त्यांचा हा यशस्वी प्रवास अनेक नवोदित आणि ज्येष्ठ खेळाडूंना प्रेरणादायी ठरत आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र संघात सागर चितळे यांच्यासह अश्विनी शिंदे, सुचित्रा चव्हाण आणि सचिन जगताप यांचा सहभाग होता. या यशासाठी सागर चितळे यांना क्रीडा मार्गदर्शक सुभाष पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच वडील बळवंत चितळे, आई मंगल, पत्नी गीता यांच्यासह अमृत तिवले व सुरेश लोंढे यांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन लाभत आहे.